नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहराच्या मध्यभागी आलेलो आहोत। जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूने जाणारा जो रोड आहे, रस्ता आहे, ते रस्ता किती खड्ड्याने खराब झालेला आहे ते आपण दाखवत आहोत। हा खड्डा आहे, हा खड्डा आहे। या खड्ड्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना एवढाच पालिकेला जाणवत नाही। जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला जर एवढे खड्डे असतील तर शहरामध्ये किती असतील, हा विचार करणे सुद्धा आपल्याला भाग पाडण्यासारखं नाही। हे खड्डे, उस्मानाबाद शहर पूर्ण खड्ड्यानं माखलेलं आहे। गल्ली बोळामध्ये खड्डे, रस्ते उघडून ठेवलेले आहेत आणि रस्त्याच्या मधोमध चंबर तयार केलेले, अंडरग्राउंड रस्ते तयार करायचा, अंडरग्राउंड नाल्या तयार करायचा यांनी संकल्प आखलाय। आणि यामुळे ज्या ठिकाणी आपण अंडरग्राउंडचा रस्ता खराब केलाय तो रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्या गुत्तेदाराची असते। पण कसल्याही प्रकारचा शहरामध्ये रस्ता खराब झालेला, चंबर काढलेले, त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त केलेला नाही। हा भाग जिल्हा सत्र न्यायालयाचा भाग आहे। त्याच्या बाजूला हे न्यायालयाचं काम करणारे पूर्ण कॉम्प्लेक्स आहेत आणि हा रस्ता, बाबा जरा थांबा, काय वाटतंय खड्ड्यातून जाताना? अवघड वाटतंय, रिक्षा अवघड वाटतंय, काय म्हणणं आहे हो? रस्ता कसा आहे, काय सांगाल रस्त्याच्या बाबतीमध्ये? खराब आहे रस्ता, खराब रस्ता आहे। नगरपालिका लक्ष देते का? नाही ना, काय लक्ष कुठे देते? हा, ही सत्र न्यायालयाच्या समोरच ही रस्ता असा खराब असल्यामुळं किती लोकांना अडचण येते? भरपूर लोकांना, एक रहदारीचा रस्ता आहे नेमका, हा, त्याच्यामुळेच लोकांची परेशानी होती। पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यात खड्डे आहेत, सगळं पाणी। हा मेन रस्ता आहे न्यायालयाच्या बाजूला। हजारो लाखो माणसं या रोडवरून जातात येतात आणि त्यामुळे हा खड्डा हे बघा खड्डे, हे नगरपालिकाचं विधायक काम। नगरपालिका 140 कोटी रुपये खर्च शहरामध्ये करायली असं लोक सांगतात। फक्त निवडणुकीच्या अगोदर या शहरामध्ये डिजिटल लागले होते। 140 कोटी रुपये खर्च या शहरासाठी करत आहेत, पण ते 140 कोटी रुपये गेले कुठे? कुठे आहे रस्ता? रस्ता आभाळात आहे असं लोकांनी सांगितलं होतं मागच्या एका बाईटला। काय मत आहे? तर हे प्रकार उस्मानाबाद शहरातला आहे। हे घाणीचं साम्राज्य, रोड खराब झालेले आणि हे न्यायालयाच्या बाजूला असे रोड खराब झालेले आहेत। नगरपालिकेच्या वसुधा फड मॅडम यांना जिल्हाधिकारी साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून एक पुरस्कार दिलाय। जिल्हाधिकारी साहेब, वसुधा मॅडमचा पुरस्कार आपण माघारी घ्यावा, कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली ती शिव आहेत या शहराच्या। त्यांच्या या काळात हे रोड असे खराब झालेत आणि खराब रोड हे वर्षानुवर्ष खराब आहेत आणि जिल्हाधिकारी म्हणून आपण वसुधा फड मॅडम नगरपालिकेच्या सीओ यांना चांगलं काम केलंय म्हणून पुरस्कार दिलाय। हे चांगलं काम आहे का? त्यांचा पुरस्कार माघारी घ्यावा आणि नगरपालिकेमध्ये चांगलं काम करणारा मुख्य अधिकारी शिव उस्मानाबाद शहराचा विकास करण्यासाठी नवीन शिव नेमावा, अशीच आता जनतेची मागणी आहे। बघूया येणाऱ्या काळामध्ये हा रोड तयार होतो का, शहराचा विकास होतो का, शहरातले रस्ते चांगले होतील का, शहरासाठी सुख सोयी आणि मूलभूत अधिकारातल्या नगरपालिकेला सोयी देणं जे बंधनकारक आहेत
ती नगरपालिका देईल का याकडेच धाराशिवकरांचं लक्ष आहे. पाहूया येणाऱ्या काळामध्ये वसुधा फड मॅडम शहराकडे लक्ष देतात का ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास YouTube चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा.